तर नमस्कार मित्रांनो, मी अंकित सकपाळ माझ्या गावी आहे साखरपा बौद्धवाडी. तर इथे आत्ता जस्ट आमचे क्रिकेटचे सामने होते, तर तेच आम्ही सगळं आटपून घरी येत होतो. तर मन्या आणि अमित हे दोघं घरी येत असताना आमच्या जस्ट वाडीच्या अगदी जवळचा रोड आहे, तिथेच त्यांना गाडीखाली टायरच्या खाली हा साप त्यांच्या आला होता. तो त्याच्या रस्त्याने जात होता, परंतु अगदी वाडीच्या जवळच असल्यामुळे आम्ही त्याला पकडला आहे आणि म्हटलं त्याला काही इजा होऊ नये म्हणून आम्ही इथे लांब जंगलात सोडायला आलो आहे. पर्यावरणच त्यांचं हे घर आहे, तर तिथे आपण त्यांना त्या सापाला आता आम्ही रिलीज करतो आहे. आणि बरं झालं अमितने बघितला, नाहीतर टायर खाली त्याचा जीव गेला असता. ठीक आहे, तर चला आता याला आपण सोडतोय. बघूयात. हा दुतोंडी साप आहे, बिनविषारी आहे. आणि कोणी असं प्रयत्न करू नका. ॲक्च्युली मला काही व्हिडिओज बघितले होते, तर त्यामुळे मी त्याला ते पण स्टिकच्या साह्याने पकडला आहे. अगदी काही प्रयत्न केला नाही आहे, तर जीवावर बेतेल असं काही करू नका मित्रांनो. तर चला आता ह्याला आपण सोडून देऊयात. तर हा बघा, लाईट मारा रे त्याच्यावर. तर इथे बघू शकता. आणि हा दुतोंडी साप नाही आहे मित्रांनो. ॲक्च्युली ह्याला एकच तोंड आहे, पण लोकांनी गैरसमज केलेला आहे की हा दुतोंडी साप आहे. तर याचं हे शेपूट हे बघा निमुळतं असतं, तर त्यामुळे लोकांना हा गैरसमज होतो. तर हे बघा मित्रांनो, मी दाखवतो जस्ट. हे बघा, तर बिनविषारी आहे, पण तरी कोणी प्रयत्न करू नका. कारण आपण याला समजा पकडण्याचा प्रयत्न जरी केला आणि त्याचा बाईट जर झाला तर तो जोरदार होऊ शकतो. तर ठीक आहे मित्रांनो, आता जास्त वेळ नको घालूयात, त्याला त्याच्या पर्यावरणामध्ये आपण त्याला सोडून देऊयात. तर चला. आणि इथे आपल्यासोबत मंडळी बघा बरेच आहेत. त्यानंतर आपले बरीचशी वाडीतली मुलं आहेत जे की आलेत त्यांना सोडायला आपल्या सापाला. तर चला आता त्याला सोडून देऊयात. जाऊ दे तिकडे. सोडता सोडता काय झालं ते पण सांग. सोड ती स्टिक आणि त्याचा सगळं टाक, त्याला जाईल तो. चला, तर तो जाईल आता.